समोर असेल ना, नॉर्मली लोक पीडीएफ असतात असं मला वाटतं. अच्छा, मग पीडीएफ पर्सनल लेवल, पण एक पुस्तक जर ऑफिसमध्ये असेल ना की त्याला एक वेगळंच चालेल. हे पत्रामध्ये मी आहे ना तर तुमचं अख्खं हाऊ युअर एफिशियंट वर्किंग इज. आपण काय करूया, तुमचा मूळ अर्ज कुठे आहे तुमचा? एक मिनिट. हे मूळ अर्ज ना हा तुमचा, हा हे उत्तर. डेट वाईज मोमेंट ऑफ द फाईल आणि कंप्लेंट तुमच्या याची पाहिजे का? हो, तुमची कंप्लेंट. कंप्लेंट लेटर रिसिव्ड 3/5 ला मिळालं. कंप्लायन्स ऑफ द सेम इज प्रोसेस. तुम्हाला याची मुवमेंट पाहिजे, नुसतं असं ओके उत्तर नाही पाहिजे. की कशी फाईल बनवली, त्याच्यानंतर कोणाकडे गेली, किती दिवस तेव्हा ती नोटिंगची हे पाहिजे. कळलं? ठीक आहे, ते तुमचं ठेवा, मी इथे घेऊन. पूर्वी काय होतं, आमच्याकडे ई फाईल होता, त्यावेळी खूप इझी जायचं. तुम्हाला ऍक्सेस दिलाय तर यू कॅन. आता परत जरा हे झाल्यामुळे. पण दुसरं तुम्हाला सांगतो, ही फाईल जरी असेल, आता माझं मी आय एम 68 इयर्स, तर मला एवढं कम्प्युटरचं ज्ञान नाही आहे. मला त्या तुमच्या वेबसाईटमध्ये जाऊन हे करणं वगैरे, म्हणून त्याच्यात नाही तुम्हाला ऍक्सेस देता येतो ना आम्हाला. नाही, मला कळत नाही. कारण त्याच्यामध्ये घुसून ते शोधणं असतं ना, ते आमच्या ते ओरिजिनल जे लोक आहेत, हे यंग पोर आहेत, त्यांना होतं, आम्हाला होत नाही. कॉपी ऑफ द कंप्लेंट अलॉंग विथ द डायरेक्शन्स गिवन बाय ॲडिशनल एमसी ऑन द कंप्लेंट फाईल. आप इधर खड़ा रहो, मैं दोनों का आता है. हाँ, दोनों का हाथ है. हा, ह्याचं जे उत्तर आहे ना ते सेम असतं. जर तुम्हाला नोटिंग फाईल आणि मुवमेंट मिळाली तर तुम्हाला दुसऱ्याचं उत्तर पण मिळून जाईल. जर ते ॲडिशनल एमसी पर्यंत गेली असेल ती फाईल तर तिथे त्यांचे रिमार्क्स कळून जातील. म्हणजे पहिल्या ह्याच्यात जर मी नोटिंग फाईल आणि त्याची मुवमेंट, तो कंप्लेंटची मुवमेंट केली होती तुम्ही, त्यांची जी कंप्लेंट आली होती. हो, ते आपल्याला उशीर आली, तेव्हा आपण फोटो केला. कुठे आहे फाईल? लेटरची नाही, फाईलची. ही फाईल आहे का ती? हो, इथे ऍप्लिकेशन झालं. कंप्लेंटचं कुठे? तुम्ही हे आरटीआयचं उत्तर पाठवलं होतं ना? नाही, ओके, हे कंप्लेंटचं पण उत्तर आलं का तुमच्याकडे? मला काहीच आहे. हे उत्तर आहे. हे मी काय सांगितलं होतं? अच्छा अच्छा, हा, हे मिळालं, हे मिळालं ना. मग हे ते मी काय सांगितलं होतं हिला की हे प्रश्न जनरल आहे, तू तुझ्या लेवलला पहिलं उत्तर दे त्यांना, त्याच्यानंतर जे काही त्यांचे डायरेक्शन्स येतील ते आपण कमिशनरला पुट अप करू. नाही, हे तुम्हाला मिळालं. मग ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही मी येतो हे संपादन. ओके, हे तर काही आपण गडबड करू. ठीक आहे, तुम्हाला हे मिळालं दोन्ही. All reports called and received after receipt of the application complaint the report is received from the. हे काय पाहिजे? ऑल रिपोर्ट्स कॉल्ड फॉर, म्हणजे माझ्या आमची कंप्लेंट मला आली तर मी त्यात तुमचे काय केलं पाहिजे हे आहे. ओके, दिस इज नॉट माइंड, दिस इज नॉट माइंड, दिस इज यू हॅव, दिस इज ऑफ द रिट फाइल्ड बाय द पर्सन. ओके, दिस इज अ रिप्लाय टू द रिट फाइल्ड बाय द पर्सन. मग कंप्लेंटचं लेटर कुठे आहे तुमचं? ते तुम्ही दिलेलं आहे. हेच ना? हो, हे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले. व्हॉट्सअप नाही, सॉरी, ईमेल. ह्याचं उत्तर बनवलं आपण. तुम्ही जे उत्तर बनवलं तर रीतचं बनवलं. ह्याचं उत्तर कुठे आहे? त्याचेच पॉइंट टाकले का? हे सर, हे बघा, हेच पॉइंट आहे असं त्यांचं. नाही, माझं टोटल वेगळं आहे. माझं हे बघा ना, हे जे तुम्ही देताय तेच आहे. नाही, बघा तुम्ही कम्पेअर पॉइंट वाईज कम्पेअर करा.
बॅकग्राऊंड एल्फिन्स्टन ब्रिज हो हेच आहे सर. हे वाचा ना, हे 3-5-25 3-5-25 बघा इथून घ्या. अच्छा. हा हे तुमचं हे इथून. हा तुम्हाला आलेलं उत्तर आहे. उत्तर आलंय तुम्हाला. हा आल्या. हा ते बघू आपण पॉइंट वाईज पाहिजे. चालेल. हा एकदा तुम्ही हे उत्तर वाचा. हा. त्याच्यात तुम्हाला काय वाटलं तर मग सांगा. ही माझी कॉपी. नाही ही आमची कॉपी. तुमची कॉपी पिक्चर मार्किंग. तुमची कॉपी आमची नाही. आहे आहे आहे. हा इथे इथे पाठीमागे जस्ट बघितली. नाही मी वरच केली. त्याच्या ठेवली का ही त्यांची कॉपी आहे का? नाही मी मार्क केले. नाही माझा होल हो ना. हा इथे तुम्ही याच्यातनं वाचा. तुमच्या कंप्लेंटवर तुम्हाला काय ऑब्जेक्शन्स असतील तेवढं फक्त तुम्ही नेक्स्ट टाइमला मला कळवा की हे उत्तर मला बघा. आता तुमचं 2-3 मध्ये बघा. हा 2-3 मध्ये जा. द की चॅलेंजेस फेस्ड. द की चॅलेंज 2-4 मध्ये तुमचं उत्तर कंप्लायन्स मध्ये उत्तर 2-4 ला आहे. पेज नंबर 2. हा पेज नंबर 3. हा, ओके. तर की चॅलेंजेस फेस्ड म्हणजे दीज आर द चॅलेंजेस विच यू फील ते की टायमावर होऊ शकत नाही म्हणून तुम्ही त्याला चॅलेंज म्हणता. बरोबर आहे. नाउ instead of completing these challenges and thereafter thinking of demolition or closing the bridge, you are closing the bridge prior to that, causing inconvenience to the citizens. आलं का लक्षात की तुम्ही बेसिक तयार करा. माझा हँकॉक ब्रिज मधला प्रॉब्लेम सांगतो. हँकॉक ब्रिज मध्ये तुम्ही इंटरनल मला आता कळलं. मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो तुमचं म्हणणं काय. हा सी आता रेल्वेचा पोर्शन कम्प्लीट करायला आम्हाला किती महिने पाहिजे? 16. बरोबर आहे. तर 16 मंथ्स मध्ये आमचे बाकीचे सगळे Yes, चॅलेंजेस it should be ready. पाहिजे. तर तो प्रोग्रामची कॉपी आम्ही तुम्हाला देतो की Yes. आमचे की चॅलेंजेस आम्ही कधी संपवतोय Yes. आणि हा ब्रिज तुटल्यावर हा 16 महिन्यात कसा Yes. संपतोय. सो तुम्हाला कळून जाईल की ह्यांचे की चॅलेंजेस पण ह्यांनी टॅकल केले आहेत Yes. आणि त्याचा पण पॅरलल प्रोग्रेस आहे Perfect. आणि त्या इंडिपेंडंट ऍक्टिव्हिटी आहेत आणि त्या बरोबर कम्प्लीट येस. व्हॉट आय वॉन्ट टू से इज की यू फर्स्ट जे बेसिक तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सॉल्व्ह करा. कारण आमचा हँकॉक ब्रिज आजही झालेलं नाहीये. रोड वाइडनिंग 90 फीट आहे तो केलं नाही आणि तुम्ही डबल फीटचं ब्रिज पण होत आहे. आणि प्रोजेक्टचे रिलेटेड सगळ्या प्रोग्रामचे कॉपी तुम्हाला एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत जे ऑब्स्ट्रक्ट करतात तुमच्या रोड वाइडनिंगला किंवा कशाला. यू फर्स्ट रिमूव्ह दोज थिंग. कारण दॅट इज द मेन चॅलेंज फॉर यू. कारण लोक हटत नाही. मग तुमचं रेट प्रमाणे कोण घेणारच नाही कारण त्यांना फ्लॅटच येणार नाही रेडी प्रमाणे. त्यांना 50% फ्लॅट मिळणार नाही. सो यू हॅव टू आयदर गिव्ह देम दी एरिया ऑर गिव्ह देम दी मार्केट व्हॅल्यू. पण यू कॅनॉट से रिडायरेक्ट देतो. देन अगेन इट विल बी लिटिगेशन. सो इफ इन गोल्स इन लिटिगेशन तुम्ही तोडून ठेवणार आणि लोक मग खूप फिरत राहणार. नाही आता त्याच्यात कसं आहे सांगतो. ती पॉलिसी आमचे नाही एअरपोर्टचं डिपार्टमेंट आहे एसडीसी सोशल डेव्हलपमेंट. तर त्याच्यामध्ये त्यांच्या काही पॉलिसी आहेत की कसं ऍक्वायर करायचं. तर त्याच्या अंडर ते ऍक्विजिशन करतील. फक्त मी तुम्हाला आमचा प्रोजेक्ट कसा थ्रू अँड थ्रू होणार 16 महिन्यामध्ये हे तुम्हाला माझं नाही सर. माझं एक आहे की तुम्ही एक्विजिशन करा कसंही करा. तो माझाच प्रश्न नाही. वेदर यू गिव्ह रिडायरेक्टर ऑर यू जबरदस्ती करा थोडा हा माझा प्रश्न नाही. पण तो करा आणि मग ब्रिज बंद करा. आज सांगा 3 महिने तुम्ही अगोदर बंद केलं असतं आम्ही आवाज उठवला नसतं तर आज काय लोकांची अवस्था झाली असते. कारण मी हँकॉक ब्रिज 7 वर्ष 50 मीटरसाठी सर मी 7 किलोमीटर फिरायचो आणि जे हॉस्पिटल सारख्या एरियात 7 किलोमीटर फिरणं म्हणजे मानसिक किती त्रास होतो. तर ह्या सर्व एक्सपिरियन्स मी ह्याच्यात आणलं. तुमच्या अंधेरी बर्फीवाला ब्रिजमध्ये पण तसंच मी केलं. मला ब्रिजेस डिपार्टमेंट चांगलं संबंध करतं. तर तिथे असं झालं की नोव्हेंबर महिन्यात ब्रिज कम्प्लीट पाहिजे. तर मला काही लोकांनी सांगितलं अरे शिवण्याच्या 15 दिवसात आम्ही केलं तर क्युरिंग कधी होणार. तो ब्रिजचं स्ट्रेंथनिंग कसं होणार. तर होणार नाही आणि 15 दिवसात हा ब्रिज तुटणार आणि मग आमचे चीफ इंजिनियर त्यावेळी पोलीस साहेब होते आमच्याकडे ते आज जाणार. मग मी इमिडिएटली एमसीना पत्र लिहिलं की इफ यू वॉन्ट दिस bridge to be completed within 15 days. If the bridge falls, you shall be held responsible for any help and the chief engineer and the staff of BMC shall not be held responsible and I want an undertaking from you. I am coming to your office. त्याच दिवशी रात्री त्यांनी व्हिजिट घेतली साईटवर आणि त्यांना फेब्रुवारीपर्यंत दिली. तर मला सर्व म्हणाले शिवाय आपण तुम्ही वाचवू नाहीतर मरणार तुम्हीच ना सर. हे IAS थोडी मरणार आहेत. IAS लोक काहीच काम करत नाही फक्त तोंडी आदेश देतात. हे मी फेसबुकवर सांगतोय. IAS लोकांना शिकण्याची गरज आहे आणि चीफ इंजिनियर जो साईटवर काम करतो त्याची माहिती घेऊन त्याच्या जे सबमिशन्स आहेत त्यांना रिस्पेक्ट करावं
अँड देन यू ऑफिशियली ट्राय टू डिटॅच इट. बट तुम्ही म्हणाल की मी म्हणेल तसं कायदा होऊ शकत नाही, कारण आजपर्यंत MMRDAने जेवढे ब्रिजेस बांधलेले आहेत तुम्ही हँडओव्हर केले BMC आणि तुम्ही सर्व विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू गुड ऑफिसर्स तुम्ही सर्व सबस्टँडर्ड बांधलेलं आहे. तुमचं ईस्टर्न फ्रीवे बघा, कॉन्क्रीट रोड 50 वर्षाचं आयुष्य 3 महिन्यात तुम्ही त्याच्यावर टाळ टाकताय, मग कॉन्क्रीट कशाला केलं? तुमचं लालबाग ब्रिज पडलं तिथं का केलं? म्हणजे प्रत्येक गोष्टी माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत की MMRDA इज डुईंग सबस्टँडर्ड वर्क अँड देन मेंटेनन्सचं काम BMC कडे. मी आता ह्या साईडला दॅट तुम्ही बांधताय ना, मेंटेनन्स तुम्हीच करावं, नसेल तर तुम्ही करू नका. हे मी विचार, तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, तुमच्याकडे इंजिनियर्स कुठे आहेत, तुमच्याकडे इन हाऊस काय आहे? काहीच नाही तुमच्याकडे. BMC कडे जे आहे ते तुमच्याकडे आहे का? काहीच नाही. मग तुम्ही कसं काय बांधताय? प्रत्येक गोष्ट बांधायची काहीतरी पॉलिटिकल इंटरेस्ट असतं. पॉलिटिकल इंटरेस्ट असल्यामुळे MSRDC आणि MMRDA ला दिलं जातं, पण ऍक्च्युली हे BMCनेच करावं, कारण त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. म्हणून सबस्टँडर्ड बांधलं जातं आणि मग आमचे BMCचे टॅक्सचे पैसे जातात. म्हणून माझं हे ऑब्जेक्शन आहे. तर की चॅलेंजेस करताना सर आपण मी ते आता तुम्हाला प्रोग्राम मध्ये सगळं दाखवून देतो. ओके, एक आणखी आता तुम्ही हे जे म्हटले ना की 12 महिन्यात करतो, 16 महिन्यात करतो, आमच्या BMCने तर आमचा हँकॉक ब्रिज 11 महिन्यात केलं. इनफॅक्ट हायकोर्टात ऍफिडेव्हिट दिलेला आहे आणि झालेला मी त्यांच्यावर कंटेम्प्ट फाईल केला. आणि आता माझ्या त्या प्रेशरमुळे कर्णा ब्रिज आता झाला, नाही तुला कर्णा ब्रिज पण झाला नसता. तर अशा प्रकारे तुम्ही लिखा, तुमच्या पेपरवर अतिशय सुंदर असतं, म्हणजे तुम्ही असं कधीच चुकणार नाही लिहिण्यात, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबलच नसतं. कारण तुम्ही IAS लोकांच्या, मी परत सांगतो, IAS लोकांच्या दबावाखाली येऊन, पॉलिटिशियन्सच्या दबावाखाली येऊन एक चुकीची इन्फॉर्मेशन देतात जे प्रॅक्टिकल नाहीये. तर त्यामुळे हा मला प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे. आणि इन दिस इव्हेंट इफ इट ऑल इन केस ऑफ फेलियर टू कम्प्लीट विदिन 12 months or 16 months, what is the penalty to the officers concerned and what is the penalty to the contractor concerned? इथे पेनल्टी क्लॉजच नाहीये. तुम्ही कितीही वाढवा, उलट तुम्ही त्यांना रिवॉर्ड करताय. एस्केलेशन सो देयर शॅल बी नो एस्केलेशन क्लॉज. या टाइमवर झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला रेल्वेची परमिशन पाहिजे, तुमचे अपॉइंटमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्टर आहेत, अपॉइंटमेंट ऑफ कन्सल्टंट्स आहेत, अंडरग्राऊंड युटिलिटीज आहेत, ह्या सर्व कम्प्लीट करा. म्हणजे तुमचं जो प्रोजेक्ट डिले व्हायचा प्रश्नच येणार नाही ना सर. बरोबर. हा, तर मी हे सर्व तुम्हाला त्रास देतो सर, माफ करा, पण हे सर्व यासाठी करतो की लोकांना त्रास होऊ नये. आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे फक्त टाइमपाससाठी आहेत, हे आमच्यासाठी नाही आहेत. आणि म्हणून आमच्यासारख्या माणसांना आमदार, खासदार आणि कॉर्पोरेटची कामं आम्हाला करायला लागतात. कारण हे लोक आपली कामं करते, हे आमचं काम आहे का? नाही, पण हे तुमचं काम आहे. पण असो, आम्हाला तुमच्यामुळे शिकायला मिळतं, आनंद आहे. ह्याला एकच उत्तर आहे माझं, ज्यावेळी तुम्हाला प्रोग्राम देईल चालेल, तर इनिशियली 3-4 महिने आपण दोघे मॉनिटर करू. 3-4 महिन्यात जर तुम्हाला कळलं की प्रोग्राम प्रमाणे काम चालू प्रमाणे कम्प्लीट होईल. आणि सर एकदम चांगले कॉपरेटिव्ह आहेत, मला यांच्याबद्दल काही नाही. आणि आमची इच्छा आहे की आम्हाला यांना कॉपरेट करावं आणि यांना जास्तीत जास्त मदत करून हा ब्रिजेस लवकरात लवकर करावा, यांना अडथळा करावा, त्यांची चुका काढावा, हे आमचं बिलकुल मत नाहीये. अशा चांगल्या माणसांना मदत केल्यावर हे आणखी चांगल्या प्रकारे कामं करतील. यांचे दोष काढत गेले ते कामं नाही करू शकणार. म्हणून यांना प्रोत्साहन देऊन यांच्यावर वरिष्ठांचा दबाव असेल तर आम्ही त्याला फेस करू, हे आम्ही तुम्हाला हे करू, आम्ही देतो. ओके, आता अजून काय त्याच्यात पॉइंट आहे का? बस एवढंच नाही, मला शेड्यूल तुमच्या ऑल युटिलिटीज मी देतो आणि ऑल सगळं ऑब्स्ट्रक्शन शुड बी रिमूव्ह विथ की चॅलेंजेस एव्हरीथिंग. मेन तुमचा मेन प्रॉब्लेम आहे ऑब्स्ट्रक्शन्स of the for road widening, and the second thing is underground utilities. These are the main problems. आणि रेल्वेची नाटकं भरपूर असतात की त्यांचं रेल्वेचा पोर्शन रेल्वे करते, आम्ही नाही करत. अच्छा, दिस इज गुड. हँकॉकला BMC ने घेऊन वाट लावून घेतली. आम्ही फक्त रेल्वेच्या तुम्ही दुसऱ्याच्या बरोबर आहे. ब्युटिफुली डन, ब्युटिफुल. आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन सफाई करत होता आपल्या रोडवरती आपण परफेक्ट अप्रोच रोड वगैरे. गुड गुड, व्हेरी नाईस. हँकॉक ब्रिज आणि कर्नाक ब्रिज मध्ये हीच चुकी झालेली की तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन स्वयंपाक करत होता. ह्याच्यातला आता तुमचा पॉईंट राहिला अजून तुमचा. सर दुसरी गोष्ट काय माहितीये का, ऍज पर 41B3 आहे ना, इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल इज नॉट करेक्ट. यू विल हॅव टू प्रोव्हाइड. पाचवा ऑल स्टडी कॅरीड आउट अँड प्रोसिजर फॉलो टू टेक दी अबाउट डिसिजन. आम्ही काय सांगतो सर, आता तुम्ही 110 माळ्यावर ब्रिज बांधणारा, उसकी हाइट जो है वो 10 माले तक जाने वाली है. हमारी BMC हैंकॉक ब्रिज
नहीं बना सकती है, कर्नाक ब्रिज नहीं बना सकती है, वो 10 माले के जो है वो मेंटेन कैसा करेंगे? और MMRDA तो बाद में होने के बाद सीधा BMC के सर पे डाल देंगे, सीएम बोल देगा ले लो बस। फिर इंस्पेक्शन ने, उसके स्ट्रक्चरल ऑडिट ने, उसके डिफेक्ट्स क्या है कुछ भी नहीं, दे दो BMC काम करो। BMC के पास इंफ्रास्ट्रक्चर ही नहीं अगर 10 माले की बिल्डिंग का ब्रिज बनाने को, तो आपने इसका BMC से क्या सबमिशंस लिया? आई वांट सबमिशंस फ्रॉम BMC दैट दे हैव गॉट ऑल द इंफ्रास्ट्रक्चर्स टू मेंटेन सच ए हाईली टेक्निकली constructed bridge. Why simple bridges are not constructed rather than doing all these things? This is my question. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे डिझाईन्स वगैरे पाहिजे का? मला डिझाईन्स नको, मी टेक्निकल माणूस काय नाही, पाहिजे? मला फक्त हेच पाहिजे की BMC हॅज गॉट दी एकच सांगतो, ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, एक मेंटेनन्स मॅन्युअल तयार करतो की ब्रिज कसा मेंटेन करायचा, हँड ओव्हर व्हायचा. मी MTHL ला पण तयार केलं, अटल सेतूला मी त्याप्रमाणेच आम्ही ब्रिज मेंटेन करतो. सर तुम्ही मेंटेन करणं, पेपरावर बोलणं ही गोष्ट वेगळी असते आणि प्रॅक्टिकल करणं गोष्ट वेगळी असते. सर तुम्ही सांगता बद्दल मी हँकॉक ब्रिजच्या वेळेला मी जवळून पाहिलं, माझं PIS असल्यामुळे मी कंटिन्युअस त्याला फॉलो करत होतो, पण प्रॅक्टिकली तुमचे जे पेपरावर असतात ना ते मॅन्युअल कधीही फॉलो होत नाही. तुम्ही हँकॉक ब्रिज सर पण ते फॉलो करावे लागतात, पण नाही करत आहे प्रॅक्टिकली जर करत नसतील ना तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर. मग ते हे BMC कडून आपण एफिडेव्हिट वर घ्यावं की दे आर रिस्पॉन्सिबल अँड दे हॅव गॉट द कॅपेबिलिटी टू मेंटेन सच थिंग्स अँड दे हॅव गॉट द रिसोर्सेस. वेअर विल द रिसोर्सेस कम? BMC करतात झाली आता, त्यांच्याकडे पैसेच नाहीयेत. मग एवढं मेंटेन करण्याचे पैसे कुठून होतील याचंही मला उत्तर पाहिजे. असं नाही की झालं गेलं आणि तुटलं मेलं. आपले ब्रिजेस बनता पडतात झाले, आपण पाहतोय रोजच्या रोज पेपरमध्ये. तर त्याचा आपण काळजी घ्यावी ही माझी विनंती. जी मेंटेनन्स मॅन्युअल आणि मेंटेनन्स रिलेटेड बजेट प्रोव्हिजन्स. ओके साहेब चुकीचं बोलत नाही ना साहेब? बरोबर आहे. हे नसेल केली तर आम्हाला करावी लागेल. तुम्हाला उत्तर देऊ आम्ही किती करतोय म्हणून, झाल्यावर तुम्हाला माहिती. ठीक आहे. कारण माणसं कसं बघतात की ब्रिज झालं 2 वर्षांनी काय होणार ते माहिती नाही, हो द्या मी ते नाही बघत. माझ्या पुढच्या पिढीला चांगलं व्हावं, पब्लिक इंटरेस्ट गेन्स ते ठीक आहे, कम्प्लायन्स ऑफ SOP. आता तुमच्याकडे बिफोर डिमॉलिशन तुमची SOP काय? डिमॉलिशनचं आपलं काय SOP आहे तिचं सगळं द्या, कसं डिमॉलिशन करणार, काय करणार ते सगळं आहे. ऑल प्रिकॉशन्स आणि प्लॅनिंग. म्हणजे मला असं एकदम टेक्निकली काय देऊ नका, मला स्टेप वाईज द्या. दीज आर द स्टेप्स. तुम्ही टेक्निकली दिलात तर मला काही कळणार नाही, तुम्हाला तेवढं ड्राफ्ट करायला वेळ लागेल. सो यू डोंट गिव्ह मी एनी टेक्निकली असं नाही, तुम्हाला असं प्रॉपर लेमॅनला पण कळून जाईल की कसं डिमॉलिशन करणार आहे, काय सेफ्टी घेणार आहे त्याकडे. ठीक आहे. बरं ही ब्रिज तुम्ही अनसेफ डिक्लेअर केले? कोणाच्या स्टडीमध्ये केले झालं? IIT पवनी केलेला रिपोर्ट होता, त्याचा रिपोर्ट पाहिजे का तुम्हाला? हा ठीक आहे. कारण सर बायकाळा ब्रिज तोडायला निघालेले आणि मी ऑब्जेक्शन घेतल्यावर ते फक्त म्हणाले की गडच नाही टच करायची. आणि हँकॉक ब्रिज आणि कर्नाक ब्रिज तोडलं, रिपोर्ट मागितला तर देर इज नो रिपोर्ट ऑफ ऑडिट रिपोर्ट सेइंग दॅट इट इज देऊ ना. सो माझ्या स्ट्रक्चर ऑडिट आलं सर. माझं फक्त एवढंच आहे की बिफोर डिमॉलिशन तो रेल्वेचा ब्रिज ना, रेल्वे मागून घे ना की आम्हाला तो रिपोर्ट की तुमचं तोडायच्या अगोदर तुमची संपूर्ण तयारी असली पाहिजे की जेणेकरून ह्या परमिशनसाठी, या युटिलिटीसाठी किंवा ह्या रोड वायडनिंगसाठी तुमचं काम थांबणार नाही पाहिजे. हा पाहिजे. तो मी प्रोग्राम देतो आणि तो झाल्यानंतरच तुम्ही तो ब्रिज तोडावा ही माझी नंबर 1. थँक्यू सो मच सर. आणि मी तुम्हाला एक डिटेल दिलेला आहे, टेक्निकली दिलं, म्हणजे मी एका टेक्निकल माणसाकडून घेतले, हे तुम्हाला मेल पाठवलंय, जे त्याच्याबद्दलही मला तुम्ही इन्फॉर्मेशन द्या, मी नंबर दिला. आणि हे वाला हा याचं पॉइंट वाईज कोणाकडे काय काय जेवढी माहिती देता येईल शक्य आहे तेवढी सगळी द्या. चालेल. साहेबांनी कॉपरेट केलं आणि निश्चितपणे हा एल्फिस्टन ब्रिज चांगला होईल आम्हाला असं वाटतं. कारण ज्यावेळी पब्लिक आणि ब्युरोक्रॅट्स एकत्र येतात चांगल्या कामासाठी ना, त्याचा रिझल्ट चांगला होतो. जय जय सर. तुम्हाला काय एक शब्द काय बोलायचं आहे? नाही सर, हा पण आणि तुमच्या सगळ्या क्वेरीज आम्ही हे थँक्यू सो मच. चल थँक्यू. एक मिनिट ते डिस्कनेक्ट करू नका, कारण ते हे व्हायचं असतं. हां पण थोडा वेळ थांबायला ना, ते शेवटचं आहे ना ते जाऊन जातं. सर फार फार बरं वाटलं तुमच्याशी. मग मला एंट्रीमध्येच एकदम बरं वाटलं.